नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस 2026 ची जी भरती आहे, जर या चुका केल्या असल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस येतात. तुम्ही फॉर्म भरताना आता मी सांगेल त्यापैकी कुठली चूक झाली आहे का, त्या प्रकारे आपल्याला लगेच चूक सुधारता येईल किंवा त्याच्यावर काहीतरी उपाय काढता येईल. जर ह्या चुका असतील तर लवकरात लवकर ह्या सुधारित करून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण कुठल्या चुक्याने तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. 10 ते 12 अशा चुका आहेत ज्याने तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो. म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण काढूया. म्हणून काळजी करू नका, परंतु असतील चुका तर त्या बायपास सुद्धा करू नका. नंबर 1 ची आहे जन्मतारीख चुकीची टाकणे. जर तुम्ही फॉर्म भरताना जन्म डेट ऑफ बर्थ तुमची चुकीची टाकलेली असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचा डायरेक्ट इथं मिसमॅच होऊ शकतो. इथे तुमचा डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ही काळजी घ्या मित्रांनो. पहिली गोष्ट, हा फक्त मेरिट लिस्ट वर एक्झाम आहे, म्हणजे मेरिट लिस्ट वर तुमची निवड होणार आहे. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या दोनच गोष्टी आहेत. म्हणून मित्रांनो इथे मिसमॅच व्हायला नको, कुठलाही चुकीची पद्धत व्हायला नको. दुसरं आहे नावामध्ये मिसमॅच असणे. आता नावामध्ये मिसमॅच असणे म्हणजे काय, तुमच्या नावाची स्पेलिंग काहीतरी मिस्टेक असणं किंवा मिडल नेम वेगळं असणं किंवा तुमचा खूप जास्त नावामध्ये स्पेस असणं, ह्या जर गोष्टी असतील तरी इथे सुद्धा तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या छोट्या कारणाने फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का? हो, 100% होऊ शकतो. कारण फक्त प्रोसेसच इथं क्रिटिकल तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर फक्त एकच प्रोसेस पास झाली की तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. म्हणून ह्या ज्या चुका झाल्या असतील तर त्या टाळायच्यात, कशा दुरुस्त करायच्यात हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. इथे नावामध्ये काही मिसमॅच असेल तर ऍफिडेव्हिट करू शकता. आता दुसरी गोष्ट, त्याला सुद्धा काही रूल्स अँड कंडिशन्स लागू असतात. कुठला नेमका तुमचा मिसमॅच आहे, म्हणून कुठलीही तुमची गडबड झालेली असू द्या, मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला लगेच पाठवतो. चुकीची कॅटेगरी निवडणे. तुम्ही आहात ओबीसी कॅटेगरी मध्ये फॉर्म भरलाय ओपन कॅटेगरी मधून, किंवा तुम्ही आहात एससी किंवा एसटी कॅटेगरी मध्ये आणि फॉर्म भरलाय ओपन किंवा पीडब्ल्यूडी मधून, आणि भलेही तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव सिलेक्शन झालं, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय कॅटेगरी तुम्ही ज्या कॅटेगरीतून भरलाय, जर तुम्ही कास्ट मधून भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, तुमचं त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट लागेल. बाकीचे तुमचे रिझर्वेशन जे जे पॉइंट आहेत ते तुम्हाला लागू होतील. परंतु फॉर्म एका कॅटेगरीतून भरताय आणि दुसऱ्या कॅटेगरी थ्रू तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताय तर इथे सुद्धा तुमची मोठी गडबड होऊ शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित कॅटेगरी भरली आहे का नाही ते सुद्धा एकदा चेक करून घ्या मित्रांनो. चौथा पॉइंट आहे कास्ट सर्टिफिकेट अपडेट नसणे, नॉन क्रिमिनल अपडेट नसणे. आता ज्या विद्यार्थी मित्र एससी एसटी ओबीसी ज्यांनी कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जर व्हॅलिड नसेल, हे बघा याला व्हॅलिडिटी असते मित्रांनो, म्हणून व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि दुसरं नॉन क्रिमिनल अपडेटेड करंट इयरचं तुम्हाला लागणार आहे, म्हणजे व्हॅलिडिटी टाइम पिरियड मधलं तुम्हाला थोडक्यामध्ये लागणार आहे. म्हणून या गोष्टी खूप जास्त आवश्यक आहेत. या जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अवेलेबल नसतील तर तुमचं रिजेक्शन जे काही सिलेक्शन आहे ते डायरेक्ट फायनलला बाद होऊ शकतं, लक्षात असू द्या. फोटो व साईन चुकीची अपलोड करणे, मोबाईल नंबर ईमेल चुकीची अपलोड करणे. सगळ्यात महत्वाचा गोष्ट, वारंवार पाठीमागे पण सांगत होतो, तुमचं फोटो जो फॉर्म भरताना अपलोड केलाय तोच त्यावेळेस प्रेझेंट असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असला पाहिजे, ईमेल आयडी सुद्धा ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि चुकीची साईन अपलोड करायची नाही. काही विद्यार्थी मित्र सुरुवातीला सिंपल नेमची साईन करतात, नंतर काहीतरी वेगळीच स्टँडर्ड करतात. जे तुम्ही स्कॅन करून अपलोड केली तीच साईन तुमची स्टँडर्ड ठेवा. दुसरं, ईमेल आयडी मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ठेवा, जेणेकरून तुमचे जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला ऍक्टिव्ह नंबरवर मिळतील. नाहीतर तुम्हाला काहीच अपडेट न आल्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ सुद्धा इथं रिजेक्ट होऊ शकतं, कारण अपडेटच तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हा मुद्दा छोटाच आहे पण खूप आणि अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर टक्केवारी चुकीची टाकणे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना काय वाटतं,
की आपण फक्त टक्केवारीवर इथं सिलेक्शन आहे म्हणून काहीतरी अंदाधुंदपणे टक्केवारी टाकून देतात, पण असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो. लक्षात घ्या, इथं ऍटो कॅल्क्युलेटेड पर्सेंटेज तुमचं होत असतं. ज्यावेळेस तुमचं पर्सेंटेज चेक केलं जातं सिस्टीम मध्ये, ऍटो कॅल्क्युलेटेड नावाचा प्रकार असतो. तिथे डायरेक्ट तुमचं बरोबर सिस्टीमनेच टक्केवारी येते. म्हणून फॉर्मवर एक टाकू नका, कारण पुढे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अडकणार मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिपल अर्ज करणे. विद्यार्थ्यांचे प्रश्न होते मागे सुद्धा की आपण एकाच नावावरून किंवा वेगवेगळ्या मेल आयडी वरून वेगवेगळ्या डिव्हिजनला, वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या याच्या विभागामध्ये फॉर्म भरू शकतो का. जर असं केलं तर तुमचा समजा ए ठिकाणी फॉर्म भरलाय, बी ठिकाणी फॉर्म भरलाय आणि सी ठिकाणी फॉर्म भरलाय, डायरेक्ट तिन्ही तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. कारण इथे डायरेक्ट फ्रॉड आहे. एका विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतात डिव्हिजन मध्ये. त्याच्यानंतर मल्टिपल पोस्ट आणि मल्टिपल जे काही डाक विभाग येतात त्याच्यामध्ये भरू शकता, परंतु असं वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या नावावरून असं बिलकुल करायचं नाही. जर असेल तर तुमचा इथे डायरेक्टली फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. एक सुद्धा तुमचा फॉर्म राहणार नाही मित्रांनो. म्हणून वेगवेगळे नाव, मेल आयडी चेंज करून तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर तो 100% रिजेक्ट होणार मित्रांनो. लक्षात घ्या. कारण जरी फॉर्म भरले, मार्क्स चांगले असले तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिथे गडबड होणार आहे. बरोबर की नाही. सो तो पॉइंट आहे. अपूर्ण फॉर्म सबमिट करणे किंवा फीस न भरणे. आता अपूर्ण म्हणजे काय, विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजल्या नाहीत तर अर्धी माहिती फॉर्म मध्ये भरतात आणि सेव्ह म्हणतात, आणि जी फॉर्म भरायची फीस असते ती फीस सुद्धा इथे भरत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, फॉर्म ऑटोमॅटिक रिजेक्ट होतो. तो सेव्ह केला, सबमिट प्रॉपर करायचा असतो, फीस भरायची असते, पूर्ण माहिती भरायची असते. सबमिट केल्याच्या नंतर तो प्रॉपर सबमिट व्हेरीफाईड झालाय का नाही ते क्रॉस व्हेरीफाय करायचं असतं. त्यावेळेसच तुमचा फॉर्म फिल झालेला असतो. नाहीतर आपण फक्त सेव्ह करून ठेवले फॉर्म तुम्ही आणि त्याची फीसही नाही भरली तर तुमचा इथे फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो. लक्षात घ्या. इथेच डायरेक्ट पुढची प्रोसेस सुद्धा गाठणार नाही, रिजेक्ट होऊ शकतं. चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करणे, रॉंग कास्ट सर्टिफिकेट, ओल्ड इन्कम प्रूफ. आता ह्या दोन गोष्टी डॉक्युमेंट रिलेटेड. जर तुम्ही चुकीची डॉक्युमेंट्स अपलोड केले किंवा ओल्ड का सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट अपलोड केले तरी ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस रिजेक्ट होऊ शकतो, म्हणजे सिलेक्शन तुमचं होणारच नाहीये. त्याच्यानंतर एज लिमिट चुकीची टाकणे. आता हे बघा, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे प्रत्येकाला, कॅटेगरीनुसार म्हणा, कास्टनुसार म्हणा, परंतु साधारण 18 ते 40 पर्यंत. परंतु इथे काय एज लिमिट चुकीची म्हणजे काय, तुमचं एज बसत नसताना फॉर्म भरणे प्लस तुम्ही ओव्हर एज असताना फॉर्म भरणे, ह्या दोन गोष्टी आहेत इथे मित्रांनो. म्हणून तुमचं जर एजचं मिसमॅच झालं तर इथे सुद्धा तुमचं रिजेक्ट होण्याचा मोठा चान्स आहे. म्हणून ह्या चुका शक्यतो टाळा आणि परत एकदा रिवाइज करून घ्या. जोपर्यंत तो विंडो करेक्शन विंडो ओपन आहे तोपर्यंत करेक्शन करून घ्या जर पॉसिबल असेल तर. जर नसतील तर रिजेक्शन होईल मित्रांनो 100%. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी मिसमॅच नसणे सगळ्यात लास्ट आणि महत्वाचा पॉइंट. डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना कुठल्याच प्रकारचा मिसमॅच असायला नको. तुमचं 10वीचे मार्कशीट वर तेच नाव असायला पाहिजे, तुमचं आधारवर तेच नाव असायला पाहिजे. आता प्रश्न येतो, काही मुलांचं किंवा मुलींचं काय होत असतं, आफ्टर मॅरेज नंतर नेम चेंज होत असतं किंवा त्या नावामध्ये बदल करून घेत असतात. मग 10वीचे जे मार्कशीट आहे म्हणा किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर नाव वेगळं म्हणजे वडिलांच्या नावाने ते येत असतं, आणि आफ्टर मॅरेज नंतर म्हणा आधार आणि पॅन वरचं नाव जर चेंज झालं असेल तर तसं सर्टिफिकेट पूर्ण अपलोड ठेवायचं. जसं की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट, त्याचं ऑफिशियल डॉक्युमेंट प्रूफ ठेवायचं आहे, जे की त्यांनी अधिकाऱ्यांनी विचारल्याच्या नंतर तुम्ही त्यांना डायरेक्ट प्रूफ दाखवू शकता. सो तिथे सुद्धा तुम्हाला काही इश्यू येणार नाही. म्हणजे नावात तिथे मिसमॅच आहे पण ऑफिशियली तुमचं ते अप्रूव्हल आहे आणि तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट सादर करण्यास आहेत, म्हणून तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. पण शक्यतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून ह्या गोष्टी ऑलवेज लक्षात ठेवायच्या मित्रांनो. पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मिसमॅच व्हायला नको. आणि हे 10 ते 1500 पॉईंट येतं, जरी ते गडबड झाले असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. मागील भरतीमध्ये सुद्धा ह्या 10-12 पॉईंट मधल्याच पॉईंट निघाले असल्यामुळे बऱ्याच म्हणण्यापेक्षा लाखो विद्यार्थ्यांचे फॉर्म इथेच रिजेक्ट झाले होते. म्हणून मेरिट लिस्ट 4-5 काही राज्यामध्ये 6 पर्यंत गेल्या होत्या. त्याचं हेच मेन रिझन होतं
की बरेच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या असतात, इथे त्यांचं रिजेक्शन होतं. जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल, प्रश्न असतील, काय करेक्शन तुमचा किंवा जी काही गडबड झालेली असेल ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. 100% त्याचं उत्तर सोल्युशन मी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. म्हणून फास्ट पटापट कमेंट करायचे आहेत आणि नवीन व्हिडिओसाठी नवीन अपडेट सोबत साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.